नमस्कार मित्रांनो. कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयाचे अनेक कंगोरे, त्या विषयाची खोली जसं समजून घेणं गरजेचं असते. त्या विषयाची व्याप्ती, त्या विषयाची मर्यादा समजून घ्यावी लागते. तसेच त्या विषयाचे उद्दिष्ट काय, त्या विषयाचे महत्त्व काय, हे सर्व बाबी समजून घेणं जितकं गरजेचं आहे. तर एखाद्या बाबीचा आपण जर ढोबळ मानानं वर विचार करतो, अपयश का आलं, अभ्यासात मूड लागला नाही, असं एखादं कारण सांगतो आणि आपण मोकळं होतं. तर अपयशाची कारण मीमांसा आणि उपायांचा शोध, वेगवेगळे उपायांचा आपण शोध, असा एक समजा आपण विषय घेतला. अपयशाची कारण मीमांसा. आता अपयशाची कारण मीमांसा म्हणजे आपण एक उदाहरणार्थ विषयाची मर्यादा म्हणून एक थोडक्यात घेऊ की मागच्या परीक्षेतील अपयशाची कारण मीमांसा. आणि आता पुढं ही कारण मीमांसा घेतली तर यामध्ये कारण मीमांसेचा शोध घेतल्यानंतर तुम्हाला ह्या कारण मीमांसेचा शोध घेतल्यानंतर तुम्हाला उपाय काय दिसून येतील याचा शोध घेणंही या निमित्तानं आवश्यक असतं. तर आपण अपयशाच्या कारण मीमांसेचा शोध हा विषय आज हाताळू. अपयशाच्या कारणाचा शोध हा एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. जगातील अनेक लोक अपयशी झाले, त्याने अपयशाच्या कारणांचा शोध घेतला आणि त्या कारणावर उपाययोजना केली आणि मग ते यशस्वी झाले. काही जणांनी अपयशाच्या कारणाचा शोध घेतला नाही, घेतला तो खरा घेतला नाही, कोणावर तरी ब्लेम केले आणि सोडून दिले, किंवा त्याच्या अपयशाच्या कारणांचा कोणावर तरी अपयशाचं खापर फोडलं, तो विषय सोडून दिला. पण ज्यांनी अपयशाची कारणांचा खरंच शोध घेतला, खरंच त्याच्यावर उपाययोजना केली, ती माणसं यशस्वी झाली. आपण कुठे कमी पडलो, आपण मागे का पडलो, एक नाही मित्र, त्याची अनेक कारणं असतात. तुम्ही शांत मनानं त्या कारणांची यादी करा, शोध घ्या, हे सगळी कारणं लिहून प्रामाणिकपणे करा. मग त्याच्यामध्ये तुमचं आंतरिक कारण असू शकते, तसं कौटुंबिक कारण असू शकते, सामाजिक कारण असू शकते, शैक्षणिक कारण असू शकते, काही प्रमाणामध्ये परीक्षेच्या हॉलमधले सुद्धा कारण असू शकते, त्याआधी तुमच्या तब्येतीचं कारण असू शकते. अशा अनेक गोष्टी, किंवा वडिलांची बदली झाली होती, ट्रान्सफर झालं होतं, मग या गावातून तुम्हाला त्या दुसऱ्या गावाला जावं लागलं होतं, घरामध्ये एखादी ॲक्सिडेंटली घटना घडली होती, त्याचा मनावर परिणाम झाला होता, दुःखाचा प्रसंग घडलेला होता, कोणाचा तरी मृत्यू वगैरे झाला, किंवा आणि अपयश घरामध्ये यापेक्षा काही दुसरं मोठं आलं होतं, चोरी झाली होती. असे प्रत्येकाचे असतात बरं का. तुम्ही म्हणसाल मला हे काहीच कारणं नाहीत असं वाटू शकेल काही जणांना. हे सांगलेल्यापैकी उदाहरणं आहे. तुमचे कारणं दुसरे असू शकतात. तुम्ही तुमचा एखाद्या वेळेस कुठेतरी भावनिकदृष्ट्या गुंतवणूक झालेली असू शकते दुसऱ्या गोष्टीत, जे काही अभ्यासात गुंतवणूक व्हायला पाहिजे होती त्यापेक्षा दुसऱ्या गोष्टीत गुंतवणूक झाली असू शकते, पण तुम्हाला माहीत असू शकते. तर ह्या अशा गोष्टी, जी माणसं अपयशांचा एखादंच कारण शोधतात आणि अपयशाला जबाबदार धरून, त्या एकाच कारणाला धरून अपयशाचं मग पुन्हा तेच एक कारण दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतील. एकच बघ, उदाहरणार्थ एखाद्या भांड्याला
हां, एकच छिद्र आहे आणि या एक छिद्र बंद केले की पाणी टिकून राहते असं आपण समजलं. ते भांडं असं समजा खापराचं मातीचं भांडं आहे असं समजा, ते असं जमिनीत पुरलं आहे थोडक्यात आणि वर थोडा भाग आहे आणि तुम्हाला असं वाटतं की एकच छिद्र आहे आणि ते एकदा बसवलं की त्या पाणी राहते, असा तुम्ही निष्कर्ष काढून मोकळे झालात. परंतु हा निष्कर्ष तुमचा खोटा निघू शकतो. कारण पाणी पुन्हा टाकलं तर पाणी राहत नाही, कारण त्याला अनेक छिद्र असू शकतात. तर त्या अनेक छिद्रांचा शोध घेऊन त्या सर्व छिद्रांचा बंदोबस्त करणं जितकं गरजेचं होतं तिथं न करता एकच छिद्र दोनच छिद्र म्हणून तुम्ही जे दोनच छिद्र म्हणजे दोन कारणं या अर्थानं, तर दोनच छिद्राचा शोध घेतलात आणि तेवढ्याचाच बंदोबस्त केलात, बाकीकडे दुर्लक्ष केलात किंवा ते शोधलाच नाहीत, तर तुम्ही तुमचं जे काही ते त्या भांड्यामध्ये मातीच्या पाणी राहावं हे जे उद्दिष्ट होतं ते परिपूर्ण होणार नाही. तसंच यशाचं आहे. यश जे तुम्हाला मिळालं नाही, जे अपयश मिळालेलं आहे, त्या अपयशाला अनेक कारणं होती. आता मग तुम्हाला काय करायचं आहे, हे अपयशाची कारणं अपयशाची कारणं दूर केल्याशिवाय तर यश मिळणारच नाही. ते अपयशाची कारणं दूर करणे किंवा अपयशावर मात करणं, त्या अपयशाच्या कारणाला बाजूला ठेवून वाटचाल करणं, असं काहीतरी करावंच लागेल. आता उदाहरणार्थ बघा, तुम्ही जेव्हा पंक्चर काढायला जाता गाडीचं, तर आपण काय म्हणतो त्या बऱ्याचदा, अहो एक पंक्चर झालं हो, आता काटा घुसलाय बघा, एक पंक्चर काढून टाका, असं आपण म्हणतो. तो पंक्चर काढणारा माणूस एकच, बरं ठीक आहे काय हरकत नाही, काढतो आणि ते तिथं एकट्याच्याच ट्यूबला बसून देव मोकळं करत नाही. त्या ट्यूबमध्ये हवा भरल्यानंतर त्या पाण्यामध्ये ते ट्यूब असं सगळीकडे बघतो तपासून आणि त्यानं 1 2 3 दुसरेच अजून बारीक बारीक आहेत गड्या होते तेही काढून दाखवतो. सगळ्याच छिद्र तो बुजून देतो आणि पुन्हा हवा भरून देतो आणि मग त्यानंतर काही दिवस आपली ती वाटचाल चांगली होऊ शकते. तर मी अजून एक महत्त्वाची गोष्ट, जी माणसं अपयशाला आपण स्वतःच जबाबदार आहोत, तर स्वतःच जबाबदार आहोत म्हणून चालणार नाही. काही जण म्हणते ठीक आहे बाबा मीच सगळ्याच गोष्टीला जबाबदार आहोत, आता काय करू मी, आता कोणाला काही म्हणणार, कोणीच काही बोलू देणं हलय, असं जर एखादा विद्यार्थी एखादा व्यक्ती म्हणत असेल तर हे सुद्धा योग्य कारणांचा शोध नाही मित्रांनो. कोणी एकट्याही त्याला जबाबदार असू शकत नाही, त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत, हे या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत. अपयशाला मीच जबाबदार आहे आणि अपयशाचे रूपांतर यशात करतो असं जर तो व्यक्ती म्हणत असेल आणि खरंच तो फक्त एकटाच जबाबदार असेल, त्याला सगळ्या सुविधा दिल्या होत्या समजा एखाद्या वेळेस आणि सगळ्याच गोष्टी होत्या, त्यानंच त्याच्याच कारणं असतील आणि ते कारणं दूर करतो आता आणि मी अपयशाला यशात रूपांतर करून दाखवतो, असा त्याचा जर विचार असेल तर बऱ्याच प्रमाणामध्ये यश प्राप्ती होण्याला मदत होत असते. तर ही गोष्ट पण बऱ्याचदा काय करतो, गृहीत धरतो. काय गृहीत धरत असतो बघा, अपयश माणसाला येण्यासाठी आपण एक गृहीत धरलेलं असतं काही गोष्टी, आणि गृहीत आणि वास्तव याच्यामध्ये जर अंतर पडलं, गृहीत धरलेलं आहे आणि वास्तव वेगळं असेल तर अपयश येतं. आता उदाहरणार्थ काय होतं, मला लक्षात, काही जणांच्या मुलाला वाटते माझ्या लक्षात आलेलं आहे, मी ते वाचलेलं आहे, मला आता ते वाचायची गरज नाही, माझ्या लक्षात कसंही राहणार आहे, परीक्षेत त्याच्यावर काय प्रश्न येणारच आहेत आणि त्या अगोदर कोणते प्रश्न आले ते पण मी बघितलेलं आहे, हे सगळं गृहीत आहे, मी गृहीत धरले समजा. कधी कधी काय होते, एक उदाहरण सांगतो की
मागचे प्रश्न जे विचारले तेवढ्याचाच मी पाठ केलेत, बाकी मला माहीत नाही. आणि ते मागचेच येतात असं जर आपण गृहीत धरलं तर मित्रांनो कधी कधी काय होते, मागच्या प्रश्नपत्रिकेपेक्षा त्या प्रकरणावर वेगळा प्रश्न येतो आणि तुम्ही तिथं फेल ठरता. त्यामुळे हे असं गृहीत धरू नका. किंवा मी अभ्यास झालेला आहे, अभ्यास झाला आहे म्हणजे काय झालं आहे हे जोपर्यंत क्लिअर होत नाही, अभ्यास झाला आहे म्हणजे तो विषय संपूर्णतः आकलन झालं आहे काय, त्याच्यावर कोणताही प्रश्न कोणी विचारला तर तुम्ही द्यायला उत्तर तयार नाही 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 काही विचारायची गरज नाही, मला झालं आहे, मला आहे लक्षात, माझ्या आलं, काही विचारू नका मला. हे असं परीक्षेला समोर न जाणारे माणसं जीवनात यशस्वी होत नसतात. आयुष्यामध्ये अनेक परीक्षा आपल्या घेतल्या जातात या समाज व्यवस्थेत सुद्धा. तसं या पुस्तकाच्याही अनेक परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात, सराव करावा लागतो परीक्षेचा. आपण जे विद्यार्थी वारंवार परीक्षाला समोर जातात, प्रत्येक परीक्षेमध्ये काय चुका झाल्यात याचं मूल्यांकन करतात, कोणता प्रश्न सोडताना आपल्याला काय अडचण आली, एखादा चकवा देणारा प्रश्न आला होता, तिथं आपली गल्लत कशी झाली होती, अशी गल्लत पुन्हा कधी होणार नाही. किंवा आपण चारही पर्याय वाचले नव्हते, पहिल्याच पर्याय वाचला आणि पहिल्याच बरोबर वाटला दिला ठोकून, किंवा दुसराच पर्याय वाटला दिला ठोकून, तिसराच पर्याय वाटला दिला ठोकून, पण त्याचं उत्तर कुठंतरी चौथ्या पर्यायात दडलेलं असतं. वरील सर्व बरोबरमध्ये दडलेलं असतं, कधी कधी वरील सर्व पर्याय चूक आहेत हे उत्तर असतं. मग इथं कुठं चूक झालेली असू शकते. तुमचा अभ्यास झाला होता रे, अभ्यास 100% झाला होता, पण तिथं तुम्ही पर्याय ह्या पहिल्याच बरोबर आहे असं वाटलं, कारण ते पहिल्याही बरोबर आहे, दुसराही बरोबर आहे, तिसराही बरोबर आहे होता हो, पण वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, त्यामध्ये ते प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पहिलं बरोबरच वाटते तुम्हाला, पण ते त्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नामध्ये ते बरोबर नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला आपल्याला बघायच्या आहेत. मग इथं आपली चूक झाली होती, म्हणजे आपल्याला परीक्षा प्रश्न नीट वाचले नव्हते, किंवा आपल्याला गती आणि अचूकता याचं गणित नीट गती घाई करण्याच्या नादामध्ये आकलन, तो प्रश्नच नीट समजून न घेताच अंदाजापैकी धावधरुष्य म्हणून आपण उत्तरं लिहिलेले असू शकतात. लक्षात आलं. किंवा काही वेळा काय होतं मित्रांनो, एक स्ट्रेस असतो, ताण असतो, साहजिक आहे. तुम्ही परीक्षा देता तर काही जणांना ताण असतो, आणि त्या ताणामुळे काय होतं, झोप झालेली नसते, प्रचंड ताण, झोप झाली नाही, जेवण केलं नाही, ॲसिडिटी झालेली आहे, तर थोडं बिमाराची अवस्था झालेली आहे, तरी त्याही सिच्युएशनमध्ये जेव्हा परीक्षा देता, प्रचंड ताण, प्रचंड भय, तब्येत ठीक नाही, थोडीशी अशाशी, तिथं लाईट नाही बरोबर, फॅनमध्ये नाही, म्हणजे अशा अनेक कारणं, आणि अशा अवस्थेत कधी कधी तुमचं डोकं, मेंदू जाम होऊन जातो, काही सुधरत नाही, लक्षात राहत नाही स्ट्रेसमुळे. असं काही घडलंय का आणि मग हे सुद्धा एक कारण असू शकतो. या सर्व कारणाचा शोध घेतला तर हे सगळी कारणांचा आधी शोध घ्या. हे तुमचा पहिल्यांदा या संपूर्ण कारणाचा प्रामाणिकपणे शोध घ्या. मग आता आपल्याला जर त्याच्यावर आता शोध घ्यायचा आहे, आता ह्या विषयाचं समजा याच्यावर आपण PhD करायची ठरवली, अपयशाच्या कारणांचा एक चिकित्सक अभ्यास, अपयशाच्या कारणांचा एक चिकित्सक अभ्यास असा विषय घेतला, तर काय करावं लागेल तुम्हाला, काय करावं लागेल, एक गृहीत धरावं लागेल काहीतरी. काही जण एक गृहीत धरतात, अपयशाला बाह्य परिस्थिती कारणीभूत ठरलेली आहे. रूममेट सोबत झालेली भांडणं, रूममेट सोबत होता ते वर्षभराचा वाद,
त्याचं तुमचं जे जुळलं नाही, त्याला दूर करताही आलं नाही, सोडता आलं नाही, हॉस्टेल सोडता आलं नाही, त्याचं जुळलं नाही आणि त्याला सोडता आलं नाही, किंवा असं अनेक गोष्टी असतील. तर हे समजा बाह्य परिस्थितीचं कारण ठरलेले आहे असं त्या शोधकर्त्याला वाटलं आणि ते त्यानं गृहीत धरलं. हे त्याचं गृहीत असून धरलेलं असेल, जेव्हा तो गृहीत धरणं हे त्याचं गृहीतक आहे. अपयशाच्या कारणांचा शोध त्यानं या कारणानं अपयशाचा शोध घेतला. तर तुम्हाला मी सांगतो, ते एक गृहीतक आहे, पण ते एक गृहीतक म्हणजे निष्कर्ष नसतो. गृहीतकामध्ये आणि निष्कर्षामध्ये काय फरक पडतो मी तुम्हाला सांगतो. आता गृहीतक हे दोन कारण एक रूममेटचं कारण सांगितलं, गृहीत आहे त्याचं. पण निष्कर्षामध्ये ते एकच कारण नाही, तर अन्य कारण काय आहेत ते निष्कर्षामध्ये तुम्हाला लिहावे लागते शोध घेतल्यानंतर. काय ते लक्षात आलं? आता त्या विषयाचे, आता समजा आपण हे विषय घेतला शोध घेण्यासाठी, तर त्या जसं गृहीतक बघितलं ते हे गृहीत धरून एक अंदाजा धरलेला आहे तुम्ही. पण ती विषय निवडीमागची काय भूमिका आहे समजा आपण असं बघितलं, हा विषय अपयशाच्या कारणांची मीमांसा हे आपण का शोध घ्यायचा आपला, हे आपल्यावर चालू आहे बरं, स्वतःवर असं समजा, हे बाहेरचं नाही, स्वतःवर चाललं. तुम्हीच तुमचे रिसर्चर, तुमच्यावरच तुम्ही PhD करालात आणि तुमच्या संपूर्ण जीवनावरची नाही तर विषयाची मर्यादा म्हणून, तर हे फक्त तुमच्या मागच्या परीक्षेतील अपयशाचा शोध हाच विषय निवडले. तर हाच एक विषय का निवडलात, या निवडीमागची काय तुमची भूमिका काय? बऱ्याचदा काय होतं, एखादं तात्कालिक कारण, सर्वसाधारणपणे एखादं तो बिमार पडला होता हो, म्हणून थोडं बिमार पडला होता, त्या दिवशी तब्येत ठीक नव्हती म्हणून नापास झाला हो, कमी मार्क पडले हो, असं काही जण म्हणतात. ते एक तात्कालिक कारण असते मित्रांनो. आणि तात्कालिक कारण म्हणजे सर्व कारण नसतात. एखादा युद्ध होते, त्या युद्धाला एक तात्कालिक कारण, पण युद्धाच्या तात्कालीन कारणा अगोदर आधी खूप कारणं घडलेले असतात, असे साचलेले असतात. कधीकधी आपण कधीतरी काय होतं, एखाद्या गल्लीमध्ये किंवा कुठेतरी एखादा शब्द कोणीतरी बोलतंय, हसत हसत एक बोलते, पण तो एवढा भडकतो पुढचा व्यक्ती, खूप भडकतो. तर आपल्याला वाटतं एवढ्या कारणानं का भडकला, ते एवढ्या कारणानं नाही भडकला, त्यांना त्याच्या अगोदर अनेक कारणं घडलेली असतात. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्या विषयाचा नीटसा न्याय देता येत नाही. तसंच मी या ठिकाणी सांगतोय, तर हा विषय आपण का घेतला, तर कसं कधी काय होतं, मग एकच कारण ठरतं, बाकीकडे दुर्लक्ष केले जातं. उदाहरणार्थ या अगोदर सुद्धा अनेक छिद्र असतात, परंतु एकच छिद्र आहे असं समजून आणि एकाच छिद्राचा आपण बंदोबस्त करतो, त्यामुळं आपल्याला अपेक्षित पाणी साठवत नाही त्यासाठी. तसंच अपयशाच्या संदर्भात सुद्धा एखादंच कारण आपण घेऊन मोकळं झालो तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून हे असं घडू नये म्हणून समग्रतेनं त्या अपयशाच्या कारणाचा शोध घेणे ही माझी यामागची भूमिका आहे, असं तुम्हाला सांगावं लागेल. समजा रिसर्च पेपर लिहायला समजा, आणि तर आता ह्या रिसर्च पेपरचा विषय आपला कोणता आहे, अपयशाच्या कारणांचा शोध. तर प्रस्तुत शोध निबंधाची काय उद्दिष्टे असू शकतील तुमच्या, तर समग्र अपयशाच्या कारणांचा शोध घेणे, समग्र बारकाईनं त्यामुळे त्याचा पूर्व इतिहास सुद्धा त्या मुलाचा बघावा लागेल तुम्हाला. त्याची एकंदरीत शैक्षणिक वाटचालीचा थोडक्यात मागोवा घ्यावा लागेल. हे मागोवा घेत असताना या अगोदर तो अपयशी झाला होता का, आणि तेव्हा त्यांच्या कोणत्या कारणांचा, तेव्हा कोणती कारणं त्यानं दिली होती,
हां, बरं अपयशी झालाच नव्हता तर एवढी टप्प एक्झाम तो त्याने दिला होती का, हे बघावं लागेल तुलनात्मक दृष्टिकोन. तर अपयशाच्या कारणांचा, समग्र कारणांचा शोध घेणे हे त्यांचं एक उद्दिष्ट आहे. आणि हे समग्र कारणांचा शोध घेताना आपल्याला मागच्याच परीक्षेबद्दल घ्यायचे आहे, पण एक पूर्वपीठिका म्हणून थोडक्यात आढावा तुम्ही घेऊ शकता. आणि समग्र कारणांचा शोध घेण्याचं महत्त्व निदर्शनास आणून देणे हे एक या शोध निबंधाचं उद्दिष्ट असू शकते. त्याचबरोबर उपाययोजना सुचवणे, या अपयशाच्या कारणावर, अशी अपयशाची कारणं का घडतात त्याचा शोध घेऊन त्यावर जर काय पुढं अपयश घडणार नाही, अपयशी होणार नाही, यासाठी एक उपाययोजना सुचवले जातात पुढच्या लाईफमध्ये त्या व्यक्तीला, किंवा आपल्याला स्वतःवर आपण सर्च करत असेल तर आपणच उपाययोजना. आता याची स्वरूप आणि व्याप्ती काय असू शकते, स्वरूप, व्याप्ती आणि मर्यादा काय असू शकते. तर सर्वसाधारणपणे याची व्याप्ती काय असते, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो, वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करतो, वेगवेगळ्या कोर्सचा अभ्यास करतो, आणि त्या त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तो यशस्वी झालेला असतो, कधी अपयशी झालेला असतो. पण एकाच रिसर्च पेपरमध्ये तुम्ही सर्वच क्षेत्रातील अपयशाचा शोध घ्यायला लागला तर तो खूप मोठा विषय होऊ शकतो. त्यामुळे प्रस्तुत विषयामध्ये केवळ मागील कोणती परीक्षा घ्या, UPSCची घ्या तुम्ही दिलेली, MPSCची असेल, नीट असेल, किंवा सेट असेल, नेट असेल, कोणते असेल, तेवढ्याच एका परीक्षेतील अपयशाच्या कारणाचा शोध घेणे एवढेच त्या विषयाची मर्यादा आहे असं तुम्ही समजायचं. आता तुम्हाला एक सर्वसाधारणपणे याच अजून काही पायऱ्या असू शकतात. या संशोधन सामुग्री आणि संशोधन पद्धत काय असू शकते याच्यामध्ये. आता तुम्ही कशाच्या आधारानं हा अभ्यास करणार, तुम्हाला काय काय अभ्यासाची साधनं कोणती आहे तुमचा हा अभ्यास करायचा. एखाद्या मुलाच्या अपयशाच्या कारणाचा शोध घेणे, तो स्वतः घेत असेल किंवा तुम्ही त्याच्यावर अभ्यास करत असाल, तर तुम्ही अभ्यास करत असाल तर कोणकोणत्या संशोधन सामुग्री म्हणून काय काय वापरणार तुम्ही, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. त्याची अभ्यासाची खोली, त्याची जी रूम आहे तिथपासून आपण खोली आहे, त्याच्या कुटुंबातलं वातावरण आहे, हे दोन घटक. तो ज्या पद्धतीनं त्याची अभ्यासाची पद्धत आहे, त्याच्या सवयी आहेत, त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या सवयी आहेत, त्याचं वेळापत्रक आहे, वेळापत्रक उत्कृष्ट करतो का करत नाही आता पुढचा हे सांगतो. त्याने वापरलेलं वेळापत्रक आहे, त्यानं वापरलेली पुस्तकं कोणती होते, नोट्स कोणते होते, प्रॉपर होतं का, जे की ज्या परीक्षेसाठी प्रॉपरली आणि विश्वसनीय साधनं वापरायला पाहिजे ती त्यांनी वापरली होती का, हे सुद्धा. म्हणजे त्यांचे पुस्तकं, नोट्स, किंवा दुसरं त्याने ज्याचं गायडन्स घेतलं होतं, ज्याचं गायडन्स घेतलं होतं तो गुरु, त्यांचाही थोडक्यात तुम्ही आढावा घ्यावा लागेल. त्यांचे मित्र, त्याने कोणकोणत्या मनोरंजनाची साधनं वापरली, त्यांचे मित्र, त्याचे गुरु, सांगितलं नातेवाईक, आईवडील. त्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची मानसिक स्थिती, मनोदशा, त्याचा मूडचाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल. यासाठी त्याची मुलाखत. आता मुलाखत घेताना त्या विद्यार्थ्याची मुलाखत तुम्हाला घ्यावी लागेल, त्या विद्यार्थ्याची मुलाखत घ्यावी लागेल, त्याच्या आईवडिलांची मुलाखत घ्यावी लागेल, त्यांच्या गुरुजनांची मुलाखत घ्यावी लागेल, आणि एक दोन मित्र जे त्याच्या सहवास होते मित्रांचाही मुलाखत घ्यावी लागेल. आणि ह्या सगळ्यांनी तुम्हाला प्रामाणिकपणे उत्तरं दिली पाहिजे. यावरून तुम्हाला ते रिसर्च चांगल्या पद्धतीने शोध होऊ शकते.
अशा पद्धतीनं मग आता त्याची तुम्हाला प्रकरणं पाडायची आहेत समजा, तर कसं पाडणार? आता याची प्रकरणं पाडायची आहेत, तर कशा पद्धतीने अभ्यास करणार? तर आपण आता बघा या वेगवेगळं होऊ शकतं. त्या विद्यार्थी एक तुम्ही म्हणू शकता किंवा त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक वाटचालीचा मागोवा थोडक्यात घ्या, हा एक मुद्दा होऊ शकतो, हे एक प्रकरण होऊ शकतं. त्यानंतर दुसरं प्रकरण तुम्ही काय घेऊ शकता, करू शकता, वेगवेगळं होऊ शकतंय बरं का, मी तेच पूर्ण सांगत नाही. तुम्ही त्यानं जी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेचे स्वरूप, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे किती फास्ट अभ्यासक्रम होता, हां त्याचबरोबर हे त्याचा अभ्यास तुम्हाला या प्रकरणामध्ये करायला पाहिजे. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती. त्याचबरोबर तुम्ही दुसरे घेऊ शकता, त्याने घेतलेले मार्गदर्शन, त्याने घेतलेल्या मार्गदर्शनाचा शोध घ्यावा लागतो. मग त्याला जे शिकवलेले गुरु, त्यांच्या आईवडिलांनी केलेले मार्गदर्शन किंवा त्या पुस्तकातून मिळालेलं त्याला मार्गदर्शन असे, किंवा त्यानं वापरलेले अभ्यासाचे काय व्हिडिओ त्याचाही तो अभ्यास करावा लागेल. म्हणजे हा एक घटक, त्याने घेतलेलं मार्गदर्शन. त्यानंतर त्यानं केलेल्या अभ्यासाची पद्धत त्याची कशी होती. तुम्ही अजून एखाद्या त्याच्या सवयी, त्याचाही अभ्यास करू शकता. त्याचा मित्रपरिवाराचाही अभ्यास करू शकता. थोडक्यात मित्र कोण सोबत होते, त्याचे काय वैशिष्ट्य, ते प्रेरणा देत होते की त्याला मोटिवेशन देत होते का डिमोटिवेट करत होते, त्याच्या मित्राचा तुमच्या थोडक्यात अभ्यास करावा लागेल. लक्षात आलं ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला त्याची वैयक्तिक मुला घेत त्याचा आता राहिला तो मुलगा, तर त्याच्या व्यक्तिमत्वाचे काही विशेषाचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. एखाद्या पॉईंट खाली त्याच्या व्यक्तिमत्वाचे विशेष काय, तो चिडचिड करणार आहे का, रागिष्ट आहे का, द्वेष करणार आहे का, मत्सर करणार आहे का, एखादी गोष्ट मनात धरल्यानंतर तो न सोडता तशाच पद्धतीने जीवन जगणार आहे का, मूडऑफ झाल्यानंतर 4-4 दिवस तो अभ्यासात खंड पडलेला आहे का, त्याच्या व्यक्तिमत्वाचे काय विशेष, हे त्याचा अभ्यास करावा तुम्हाला लागेल. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यातून प्रत्यक्ष परीक्षेमध्ये अभ्यासाची पद्धत झाल्यात आणि त्याने केलेला अभ्यास, वर्षभर केलेला अभ्यास, हे तुम्हाला बघावं लागेल. त्या अभ्यास करण्यासाठी त्यानं वापरलेली अभ्यासाची पद्धत एखाद्या प्रकरणात बघावं लागेल. अभ्यासाचा त्याचं वेळापत्रक अभ्यासावं लागेल, याच्या अभ्यासाची सामुग्री म्हणून. अजून सुद्धा सांगतो की तुम्ही ग्रंथ त्याचे आता अभ्यासावे लागतील तुम्हाला, सर्वसाधारणपणे कोणते ग्रंथ आहे, अशा प्रकारे. आणि मग शेवटी निष्कर्षमध्ये यावं लागेल. तर मित्र, हे सगळे निष्कर्ष काढल्यानंतर मग तुम्ही जे अभ्यास, त्या विषयाचा जो बऱ्यापैकी अभ्यास होण्याला मदत होऊ शकते. म्हणजे हे सगळं एवढं डिटेल सांगण्यामागचा काय हेतू होता माझा हाच हेतू होता की एखादं कारण, 1-2 कारण, कोणावर तरी ब्लेम, एका दोघावर ब्लेम, कोणाच्या वडिलावर तरी ब्लेम, आईवर तरी ब्लेम, बहिणीवर तर ब्लेम, भावावर तर ब्लेम, त्या गुरुजनावर तर ब्लेम, त्या ट्युशनवाल्यावर तर ब्लेम, त्या परीक्षा पद्धतीवर तर ब्लेम, त्या परीक्षेच्या हॉलमधल्याच गोष्टीवर तर ब्लेम, तिथं पाणीच नव्हतं नीट, फॅनच नव्हता नीट. म्हणजे एखाद्या गोष्टीचं असं काही नसते. उदाहरण सांगतो की तुम्हाला गरमी होत असताना सुद्धा मूड कायम ठेवून त्याची जर ते पर्सनॅलिटी तशी राहिली असती, त्यानं स्वतःच्या पर्सनॅलिटीला घडून घेतलं असतं, फॅन नसताना त्यानं जर सराव केला असता तर ते आलं असतं का? त्याच्यावर मात करणं गरजेचं होतं ना.
मग काय त्यालाच एक हे बघा रिझनच हे तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्याच्यात नोंदवाव्या लागतील. आणि मग आता निष्कर्षामध्ये तुम्हाला काय उपाययोजना त्याला पुढच्या काळामध्ये तुम्ही काय उपाययोजना सुचवू शकतात, हे उपाययोजना त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या उपाययोजना सांगून त्याच्याच नंतर ह्या सगळ्या गोष्टीचाही डिस्कस केलात अजून, त्या सगळं लिहिल्यानंतर ते परीक्षणाला दिलं पाहिजे. हा तुमचा सगळं लिहून सगळ्यांच्या त्याच्यातून काही सुधारणासुद्धा करून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही हे जे रिसर्च करायला लागलात तुम्ही, तर याच्यात तुमचा स्वतःचा एक गाईड असला पाहिजे. आणि तो गाईडला या विषयाचा ज्ञान पाहिजे, त्याला मानसशास्त्राचं ज्ञान पाहिजे, त्याच्या सवयीमधल्यानंतर त्याच्या ज्या सवयी आपण तपासायच्या असतात तर त्याच्या मानसशास्त्राचं जसं ज्ञान पाहिजे तसं आहारशास्त्राचं माहीत पाहिजे. त्यानं आहार जर चुकीचा घेतला असेल तर त्या चुकीच्या आहारामध्ये सुद्धा एक छोटंसं अपयशाचं कारण सापडू शकते. त्याचं मानसशास्त्र त्याचा अभ्यास त्याला माहीत पाहिजे, आहारशास्त्र माहीत पाहिजे त्या तुमच्या गाईडला. त्यानं जर त्याला अभ्यास बसताना नीट बसत गेला नसेल, खुर्चीवर बसणं, नीट न बसणं, वाकडं तिकडं बसत असेल तर लवकर थकला असेल. त्याचा अभ्यास त्यानं करणं गरजेचं आहे. शरीर कशा पद्धतीने स्थिर ठेवणं गरजेचं होतं. योगशास्त्राचा त्याला अभ्यास पाहिजे होता. मग योगशास्त्राचा अभ्यास असावा त्या गाईडला, जेणेकरून किंवा याला काही उपाययोजना तो योगातलेही सुचवू शकतो. योगशास्त्राचा अभ्यास जर यांनी केला असता योगशास्त्राचा तर त्याचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिलं असतं, मन स्थिर राहिलं असतं. म्हणजे उपाययोजना निष्कर्षामध्ये हे होऊ शकते. आहार घेताना हे चुकीचे अभ्यासच नाही, तुम्हाला पण अभ्यास नाही, त्याला पण अभ्यास नाही, काय निष्कर्ष तुम्ही काय निष्कर्ष देऊ शकता आणि काय उपाययोजना सुचवू शकता. म्हणून ह्या गोष्टीचा सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे. तुम्हाला हे सुद्धा माहीत पाहिजे की खोलीची रचना, तुमच्या रूमची रचना करत असताना लाईट समोरून पाहिजे का पाठीमागून पाहिजे होतं, ते त्यात थकला तो. लाईटच जोरात आहे, समजा डोळ्यावरच आहे, ते मोडून नव्हता. बाजूबाजूला आवाज होता का, बाह्य परिस्थितीचाही थोडा अभ्यास, त्या सोशल काही रूढी प्रथा परंपरा त्याच्यावर काय प्रभाव पडला का, म्हणून समाज व्यवस्थेचंही भान त्या गाईडला पाहिजे. त्या अनुषंगाने तो रिसर्चर, तुम्ही जर रिसर्च करत असाल तर तो तुम्हाला गाईड सूचना करू शकतो, तुम्ही त्या दिशेने अभ्यास करू शकता. तर मित्र, हे सगळं सांगण्यामागचा हेतू तुमच्या लक्षात आलेला आहे. एकच एक विषय नसतो, अनेक विषय असतात. त्यामुळे कोणावरही अपयशाचं खापर पडत असताना थोडं शांत ठेवा. आणि हे व्हिडिओ जे ऐकतील तर कधीही तुम्ही आयुष्यामध्ये कधीही तातडीनं तुम्ही कोणावर अपयशाची खापर पडणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जे कोणी ऐकत आहेत तर असे विषय केस स्टडी म्हणून तुम्ही निवडा. अशा केस स्टडी म्हणून याचा अभ्यास करा, किंवा तुम्ही स्वतःवर केस स्टडी म्हणून याचा सगळ्याचा अभ्यास करा. मग हे का अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो? केवळ तुमच्यासाठीच नाही, तुमच्या जीवनातली घटना होऊन गेली, पण याचा उपयोग इतरांना होऊ शकतो. इतरांना या केस स्टडीचा उपयोग इतरांसाठी होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने स्वतःवर रिसर्च करून सांगलं पाहिजे. तुम्ही कसा या अपयशावर मात केली होती, प्रत्येकाने सांगितलं पाहिजे. याचा उपयोग समाजासाठी होत असतो, म्हणून हे बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. एवढा एक हेतू होता मित्र. धन्यवाद. तुम्हाला जर या विषयावर काही अजून तुम्हाला सुचवायचं असेल तर आम्हाला सुचवू शकता. धन्यवाद.